काय चाललंय इकडं? आजी नातूचं काय चाललंय? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय करून द्यायचं चाललंय नाताला? पोहे करायचे. पोहे करायच्यात? पोहे खायच्यात? बर. कांदा कापायचे. आजीचं काम अर्धच ठेवायला लावलं. हा मग काय करायचं? हा तिला म्हणलं पोहे करून दे थोडं, म्हणलं नाही अगं माहिती करून देतो. आजीचा लाडका नातू. हा पितांबरी सगळं आईने इथं अर्ध काम ठेवून बघा कसं लय नातावर प्रेम. आता हे देवपूजा करायची होती तर म्हणला पोहे करून दे मला. हा आणि पुन्हा पूजा कर. लावली मी पूजा. अरे बापरे, पोहे करायचे. लय लाडका नातू आहे बरं. आणि नाताची लाडकी आजी आहे का नाही? चलू द्या तुमचं काय खाण्यापिण्याचं करायचंय करू. चलू द्या. बाहेर काय चाललंय बघते. आणि पूजा करता करता बघितलं का तिच्या नातवानी काम लावले. पूजाच नाही झाली आईची. असंच कालची समय आहे लावलेली. करते पूजा. मी पण करून देणार होते पण पोह्या करायच्या टायमाला मला फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर मग हे माझा व्हिडिओचा चहा करून हा रामकृष्ण हरी चहा करून दिलाय. जावा घेऊन कवर उभारणार आहोत चहा घेऊन येतं. हा का बर. चला जुली रामकृष्ण हरी. रांगोळ छान घातलेली आहे. आईचं असतं बाबा. सकाळी म्हणली खूप छान सारवले बघ म्हणली. मस्त हिरवगार दिसते म्हणली. आता पाऊस पडल्यावर सारवता येणार नाही पण आता आणलं होतं आर्यानी शेण तर घ्यावं म्हटलं सारवून. सारवले तर लयच भारी वाटते. आणि ही झाडं समोर असल्यामुळं तर आहे ना इथं सावली असते ना. आणि इथं आपला लालू लोळायचं चालू आहे. लालूचं लय शांत आहे. आपला लालू जो होता ना गेला आपल्याला सोडून त्या लालूसारखाच हा लालू आहे. सेम डुप्लिकेटच आहे त्याचा. ज्वारी वाळू घातले तिकडं आता पण सकाळी म्हटलं ज्वारीचे वगैरे दळणं करून ठेवावं पावसा पाण्याचं. आहे का नाही मावशी? आज काय वांग्याची भाजी करायची आहे का नाही? वांग्याची भाजी करायची. बर. चांगली लागती. बर. अक्काबाई काय मग आंघोळ फिंगूळ? तोंड हात पाय धुतलं. आंघोळ करा 2-2 तांबे. निर्मळ वाटते. आंघोळ केलं की निर्मळ वाटते. नुसतं डोसकं विसरून तोंड हात पाय धुवायचं नसते आका. जा आंघोळ करा. मग रामकृष्ण हरी आहे का मंदाई? इकडं मंदाई जा. हातपाय तोंड धुवू नका. आंघोळ्या करा 2-2 तांबे. डब्यातलं संपलं वाटतं चिमण्यांचा चारा. हा ना. हा दादा टाकतील. लुसू कशासाठी भांडणं करायचं का दोघी जण? दोघीला एकत्र मोठं केलंय पण दोघी एकमेकीसोबत भांडण करतात. म्हणजे लुसूचं म्हणणं आहे की तू तिला मोकळी सोडतीन ती माझ्या समोर येऊन 4-4दा मला दाखवते की तुला बांधले मी मोकळी आहे. हे असं भांडण चालू असतं. दिसतं त्यांच्या त्या चेहऱ्यावरून. हाय का नाही मावशे? जुलीचं असतं नाचायचं समोर तिच्या. आता बरी आहे ना वत्सला मावशीची तब्येत? बरी आहे ना? जुलाब थांबले ना? रात्रीच थांबले. कलावती म्हणत होती ओरिकचं पाणी वगैरे दिलं होतं. कसं आहे नाश्ता? छान आहे. मस्त. अरे वा. जाई ना आमच्या वत्सला आजीला. आता बरे आहो का? आता जाऊ संध्याकाळी म्हणले दवाखान्यात जरा. येणार का नाही? कालपासून महाग लागले वत्सला आजी. काय एवढूस? मला कालच म्हणल्या होत्या मटकर मॅडम की घेऊन या वत्सला आजीला. आणि मी त्यांना सांगितलं होतं की किती वाजेपर्यंत दवाखाना उघडा असते. मला असं वाटते की तुम्हाला एखादं सलाईन लावून आणावं. आणि त्याच्यातून औषधं सोडले ना जरा शक्तीचे वगैरे. अशक्त झालाय तुम्ही लई. येणार आहे का आज संध्याकाळी? आणि काल आलो असतो तर? का बरं नाही आलो काल? काल आलो असतो तर आज अजून थंड. आता तवाचं काळ वेगळा. आता ते सलाईनाचं. पण आता किती दिवस झालं माझ्याकडे येऊन तुम्ही? मग आता गरज लागते का नाही सांगा बरं? आता वरचीवर तरुण होईल का म्हाताऱ्या होईल?
हा काय म्हणायचं चतुराबाईला लय हसायला आलं. चतुराबाई आईचं ऐकायला पाहिजे का नाही ग? आई चांगलं सांगते ना मग. मग आता मावशीचं कुणाचं लागलं होतं भांडण? हा नाही नाही भांडणच होतं ती. कसं मावशी काय मावशी तुला काय म्हणत होत्या गोचला आजी? काल रात्री किती महाग लागले होते? हा कशा टाळ्या वाजवत होत्या वचला आजी? कशा टाळ्या माझ्या पुढे हात जोडून उभारल्या होत्या टाळ्या वाजवीत मला नेऊ नका दवाखान्यात. असं थोडीच असते. दवाखान्यात लवकरात लवकर गेलं की लवकर इलाज होतो. हा आणि व्यवस्थित तसं नाही. पण माझं सांगणे तुम्ही बी नाश्ता करा, गोळ्या घ्या, मन घालवता. बर मी पण खाणार आहे. चला चतुराबाई गोळ्या खाल्ल्या का? हा हातात गोळ्या ठेवून अजिबात नाही बघू गोळ्या. अशाच गोळ्या आमच्या चतुराबाईच्या आम्हाला खाली सापडतात कुठं तर. गोळ्या सगळं काहीच करायचं नाही का. एक उंबार पाणी दे चतुराजीला. पाणी दे ना तांब्या गिलास. इकडे चतुराबाई बसा इथं बसा वरी. बस इथं वरी वरी बस वरी. ए म्हातारी आजी देऊ का गोळी? कशाची गोळी देऊ? हा बारकी गोळी देऊ. काय दुखतंय तुझं? खोकला. बर आधी नाश्ता कर मग देते. हा आवडल्यात का पोहे? चांगले केले हो का? छकुलीला बी गोळी पाहिजे का? छकुली गोळी नको? मला काय दुखत नाही. रंजना बाय देऊ का गोळी? ओके आय एम ओके. माझ्या इथं वत्सला आजीला बरं नाहीये. मला खूप म्हणजे काय सांगू आता. होय वत्सला आजी? आमच्या वत्सला आजी शांत झाल्या तो 8 दिवस झालं. लय शांत झाल्या. खाऊन टाका शिरा. मी ह्याच्यासाठी बसलेली आहे इथं की वत्सला आजीला तेवढा शिरा खाऊ घालूनच मी जाणार. आणि ती कुणाचंच ऐकणार नाहीत. उचला लवकर उचला घास उचला. आता पित्ताची गोळी दिली ना मी तुम्हाला. पित्ताने काय होतं माहितीये का? तोंड कडू पडतं. हा हळू 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 खावा. एक कुंभार पाणी दे ग वत्सला आजीला. पाणी द्या पाणी. हा ते त्यांना नाही ओरेक्सचं पाणी आणा. आणा आणा ते पाणी प्यायला सांगितलं तुम्हाला ओरेक्सचं मी. आणि तीच पाणी प्यायचं तुम्ही. पिऊ नका ती पाणी. नळाचं पाणी पेत्याला चुकून. रंजनाच आहे हा सांडा सांडी करू नका पाणी. चतुराबाई खाल्ल्या गोळ्या? हा छान मस्त मस्त मस्त. ए म्हातारे आजीला पाणी दे गा का. हात धुवायला पाणी दे. गिलासात प्यायला पाणी दे. हात धुवायचं वेगळं द्या प्यायचं वेगळं द्या. आहे का ना म्हातारे आजी? आमच्याकडे खूप सारे पाहुणे आलेले आहेत आणि सगळे पाहुणे खूप छान असं आम्हाला रोज देत आहेत. थँक्यू थँक्यू थँक्यू. घेऊन कसं चाललंय ह्यांचं इकडं. काय काय आणले बघू. ह्याच्यात काय आहे? बापरे छकुलीला किती मोठे आणलेत बाबा. काय खरं नाही. आता लिपस्टिक आणले छकुले. काही खरं नाहीये. आणि आमच्याकडे दादा पण आले. नमस्कार रामकृष्ण हरी. काय मग झाले का गप्पा मारून आजींबरोबर? असं वाटतच नाही की आम्ही पहिल्यांदा आलोय. व्हिडिओच्या माध्यमातून असं वाटतं की बऱ्याच वर्षाची ओळख आहे. पिढ्यानपिढ्यांची ओळख आहे असं वाटायला लागलं. नाही नाही खूप समाधानी वाटलं. तुम्हाला म्हणजे तुमचे आजीच आहेत सगळ्या. आजी कुठे गेली आहे का तुमची? आजी ह्यांच्यातच आहे. हा काय म्हणल्या तुमच्या कुमार मॅडम? काय म्हणल्या? आमचे DYSP म्हणणार त्यांना. कुंभार नाही डॉक्टरेट बी दिला अजून त्यांना. काय करत आहे आता होतं. आज भरपूर पाहुणे असे आलेले आहेत. त्यांनी जेवण आणलं होतं. तुम्ही पण आला सातारा सांगलीवरून. आईने डाळ दिली आहे जात्यावर दळलेली आम्हाला. ह्या लेकीसाठी ह्या आजीसाठी माहितीये का.
म्हणजे एक आपुलकी आहे त्याच्यामधलं एक प्रेम आहे ना ते किती पैसे दिले तर भेटणार नाही काय. आणि आम्हाला भेटतंय काय. म्हाताऱ्या आजीला कोणी दिलेत फुलं एक्स्ट्रा आहे ठेवा. एक्स्ट्रा. बरं ठीक छान. दिले का सगळ्याला दिलं घेतलं का सगळ्यांनी. म्हाताऱ्या आजीला कोणी दिलेत फुलं. तुला गळ्यातलं नाही दिलं घे की मग गळ्यातलं. आखी जवळ सोन्याचं आहे बाबो दागिनं रे बाबा. सोन्याचं दागिनं दिलंय मला फुल पांढरा आणि लाल. माझ्यावर प्रेम करतेय. बर देवापाशी लावते. तर खूप छान ताई गळ्यातले वगैरे आणलेले आहेत. हे बघा नट्टापट्टा आजीला घेऊन आले करायला हे सगळं. आणि काय काय जेवण घातलं बाबा आजचं काही खरं नाहीये. कसं वाटलं मस्त वाटलं ना. आशीर्वाद म्हणा. आणि आपले जे दादा आले सांगलीवरून दादांची आई आहे दादांच्या सगळ्या कुटुंबाला म्हणावं खूप सारा आशीर्वाद आहे. वेळेतून वेळ काढून आला. आशीर्वाद दादा खूप खूप आशीर्वाद आहे. हे दोघी सासा सुना आहेत आणि हे सून खूप हौशी आहे. आज आपल्या सगळ्या आजींना नटापट्याचं सामान घेऊन भरपूर आलेली आहे. म्हातारी आजी ह्या ताईंबरोबर इकडं गप्पा मारते. कसं सगळ्याला छान वाटलं. माझ्या आजीला तर मस्तच कस छान वाटलं. हे पण सगळे खुश आहेत. हा हे बघा हे पण आजोबा आपल्याकडे आलेले आहेत. थँक्यू धन्यवाद आल्याबद्दल. धन्यवाद.